मेघालयमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज कुशवाह याची आई आणि बहीण यांनी पोलिसांचे डावे फेटाळून लावले आहेत। त्यांचा मुलगा आणि भाऊ निर्दोष असल्याचं म्हटलंय। मेघालय पोलिसांनी सोनम आणि राज कुशवाहसह 5 जणांना अटक केली आहे, परंतु राजाच्या कुटुंबाने हा कट असल्याचं म्हटलंय। नमस्कार, मी अक्षदा, जुमान न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे। राज कुशवाहच्या आईने दिलेल्या माहितीनुसार माझा मुलगा आजारी होता, त्याला मुद्दाम फसवलं जात आहे। तो सोनमच्या भावाकडे काम करायचा, त्यामुळे त्याचं बोलणं व्हायचं, मात्र कोणतीही प्रेमसंबंध नव्हते। माझा मुलगा फक्त 20 वर्षांचा आहे। तो दिवसभर कपड्यांच्या दुकानात काम करायचा आणि रात्री वर्तमानपत्र विक्रेत्याकडे जायचा। तो इतरांना मदत करायचा। तो हत्या करूच शकत नाही। पोलीस खोटं बोलत आहे, असं राज कुशवाहच्या आईने म्हटलंय। तर सोनमच्या चॅट मधून खळबळजनक खुलासा झालाय। नेमकं पाहूयात खुलासा काय आहे। नेपाळमध्ये पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन, कोणी ओळखू नये म्हणून अशी लढवली शक्कल। पाहूयात। राजाच्या बहिणीने सांगितलं की माझा भाऊ असा अजिबात नाही, परवा तो विशालच्या घरी जात असल्याचं सांगून निघून गेला। मी संध्याकाळी त्याच्याशी बोलले, पण त्यानंतर त्यांनी फोन केला नाही। काल सोमवार सकाळी त्याच्या सोबत काम करणाऱ्या दुर्गेश भैयाने मला फोन केला आणि राजाशी बोलायचे असं सांगितलं। त्यानंतर गोविंद भैयाने मला सांगितलं की पोलिसांनी त्याला अटक केली आहे। मी कधीही सोनमला भेटले नाही आणि ती कधीही आमच्या घरी आली नाही। कोरोनामुळे पप्पांचा मृत्यू झाला तेव्हा राज 10वीत होता। तेव्हापासून त्याने शिक्षण सोडलं आणि कामाला सुरुवात केली। 5 वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाइंड ठरलाय। बेवफा सोनमने कधी आणि कोणाला केला पहिला फोन? पाहूयात। मेघालय पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाह सोबत राजाला मारण्याचा कट रचला होता। सोनमच्या वडिलांच्या प्लाऊड कारखान्यात काम करणाऱ्या राजने आकाश राजपूत, विशाल चियत चौहान आणि आनंद कुमारमी या 3 जणांना सुपारी दिली होती। 23 मे रोजी राजाची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह धबधब्याजवळील दरीत फेकण्यात आला। 2 जून रोजी मृतदेह सापडला आणि त्यानंतर सोनमला अटक करण्यात आली। असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी जुमान न्यूजला सबस्क्राइब आणि फॉलो नक्की करा।